हे बघा रियांशच्या फुटबॉल क्लासमध्ये आम्हाला काय दिसलं तर मोर. हे मोर अगदी आजूबाजूला घरं होती आणि हे मस्त मस्ती करत होते. त्यांचं छान इथे बागडणं चालू होतं आणि 2च मोर नव्हते, इथे बाजूला अजून बरेच मोर होते. हे इथे एक होता उडाला असा. तर हे आहे माझ्या रियांशचा फुटबॉल क्लब की जिथे तो जाण्यासाठी खूप एक्सायटेड असतो. त्याला खूप जास्त क्रेज आहे फुटबॉलची. तर मी आणि दीपकही असं वरती बसून मस्त छान त्याची मॅच जी आहे ते एन्जॉय करत होतो फर्स्ट फ्लोअरवरतून. आणि हे आहे त्याचं असं ग्राउंड आहे, हे फुटबॉलचं खूप मोठं ग्राउंड आहे. आणि तो बघा माझा रियांश होता. त्याच्यानंतर जाईल ना, हा बघा हा माझा रियांश आहे. मग रियांशचा फुटबॉल क्लास झाल्यानंतर आम्हाला बाहेरची छोटी मोठी कामं होती ती केली आणि बऱ्याच दिवसांपासून आम्हाला इस्कॉन टेम्पलला जायचं होतं तर तिथे गेलो. पण तिथे गेल्यानंतर समजलं की अरे मंदिर तर बंद झालं आहे. खरं तर आम्हालाच लेट झालं होतं, मंदिर लवकरच बंद होतं तिथे. आणि मग त्याच्यानंतर भूक लागली तर म्हटलं की बाजूलाच असलेल्या गुजराती रेस्टॉरंटमध्ये गेलो आम्ही जेवायला. तर मस्त आम्ही अशी गुजराती थाळी एन्जॉय केली. आणि थाळीमध्ये ना बरेच प्रकार होते, खूप सारे ऑप्शन्स होते इथे. आणि जी चव होती ना इथल्या जेवणाची ती पण खूप छान होती. मेन म्हणजे इथे आमरस पण होता, पुरणपोळी पण होती. आणि माझ्या रियांशला ना पिझ्झा बर्गरच्या जेवणपेक्षा ना असं थाळीचं जेवण त्याला खूप आवडतं. जेवण झाल्यानंतर मी आणि दीपकने मस्त पान घेतलं, त्याच्यानंतर घरी गेलो आणि असा होता आमचा आजचा दिवस.